अशोक खरात प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती। अशोक खरात हवाला रॅकेट चालवत होता अशी माहिती सूत्रांनी दिली। परदेशात पैसा पाठवण्यासाठी हवाला रॅकेटचा वापर होत होता अशी चर्चा। दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण सुरू होती अशी सूत्रांची माहिती आहे। अनेक बड्या अधिकाऱ्यांची खरातला मदत असल्याची ही माहिती सूत्रांनी दिलेली आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, काय अधिक अपडेट येते या संदर्भात? प्रणिता, अशोक खरातचे अनेक कारनामे आता हळूहळू जे उघडकीस येताना आपल्याला बघायला मिळतोय। आतापर्यंत अशोक खरातवरती 10 गुन्हे हे दाखल झालेले आहेत। पण या सगळ्या प्रकरणाचा तपास करत असताना अशोक खरात हा जो हवाला रॅकेट सुद्धा चालवत असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि याच हवाला रॅकेटच्या माध्यमातून तो पैसा बाहेरच्या देशांमध्ये पाठवत होता अशा पद्धतीचा संशय आहे आणि या सगळ्या प्रकरणाचा तपास अतिशय वेगाने केला जातो। आणि हे जे हवाला रॅकेट चालवण्यासाठी काही प्रशासकीय अधिकारी, काही राजकीय नेते सुद्धा या अशोक खरातला मदत करत होते अशा पद्धतीचा संशय आहे। त्यामुळे अशोक खरातला या सगळ्या प्रकरणामध्ये कोण कोण मदत करत होते, किती पैसा त्यांनी या जे हवाला रॅकेटच्या माध्यमातून बाहेरच्या देशामध्ये पाठवलेला आहे आणि बाहेर काही प्रॉपर्टी आहे का अशोक खरातचं, त्या अँगलनी सगळं आता इन्क्वायरी हे जे SIT करत आहे। त्यामुळे अजून या सगळ्या प्रकरणामध्ये काय काय धक्कादायक एकूणच तपास असेल किंवा जे एकूणच खुलासे आहेत हे बाहेर येतात हे बघणं महत्त्वाचं असणार। अगदी किरण, अनेक अधिकारी या प्रकरणात होते अशी माहिती समोर येते। कोणकोणत्या विभागातील हे अधिकारी होते, त्यांच्या संदर्भात काही कारवाई करण्यात आली आहे का? आता सांगणं प्रणिता जरासं घाई होईल, अजून कुणाचे नावं कळाले नाहीत। पण काही आजी माझी म्हणजे रिटायर्ड अधिकारी असतील किंवा आता विद्यमान अधिकारी असतील अशा पद्धतीचे लोक आहेत असं संशय आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा अतिशय खोल अशा पद्धतीने तपास केला जातोय। त्यामुळे कोण कोण हे लोक आहेत, कुणाचे नाव समोर येतात हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे। किरण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।